की नको, दारिद्र्य बघून आपल्याकडचंच काहीतरी द्यायची इच्छा व्हावी की काय, म्हणून चोर सुद्धा घाबरायचा तुकोबरायांकडे यायला. पण महाराज निर्भय, संसाराला बाजूला ठेवलं. संसार तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची. मी हे सगळं केलं भगवंता, पण पोळलो, ताप झाला, आणि आता तुझ्या भक्तीला लागलो, तुझ्या भजनाला लागलो. मला लोक काय म्हणतात याची मला पर्वा नाही. कोणी निंदा कोणी वंदा, आम्हा स्वहिताचा धंदा. माणसाने असं असावं बरं का, निर्भय असावं, निर्भय. नाहीतर अमुक काय म्हणेल. आता कीर्तनाला भक्ती करायची म्हणजे नेमकं काय? गळ्यात तुळशीची माळ, कपाळाला टिळा, पंढरपूरची वारी, ग्रंथांचं उत्तम वाचन, पारायण, हरिपाठ, उत्तम पाठ, देवळात बसून सतत टाळ कुटणे, एवढीच भक्ती आहे का? या पलीकडचा व्यापक अर्थ भक्तीचा आम्हाला संतांनी शिकवला. अर्थात तो करून दाखवला. कृतिशीलतेतून आम्हाला ज्ञान कसं देता येईल हे संतांनी समाजाला दाखवून दिलं. म्हणून तर परोपकाराय सताम विभूतया, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी. त्यांचं येणं याकरता होतं ना, रसातळाला निघालेल्या समाजाला सन्मार्गावर आणणं हे ध्येय होतं. हे जीवनाचं वास्तविक येण्याचा काही उद्देश नव्हता. माऊली हरिपाठात म्हणते, मागील या जन्मा मुक्त झालो. आम्ही मुक्त झालोय, आम्हाला इथे येण्याची वास्तविक गरज नव्हती, पण तरी आम्ही आलो. तुकोबराय आले, आम्ही वैकुंठीचे वासी, आम्ही इथले नाही. पण आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आलो याचे कारणाचे, आलो याचे कारणात. बोलिले जय ऋषी, बोलिले जय ऋषी. सात भावे वर्ताया, सात भावे वर्ताया. झाडू संतांचे मार्ग, झाडू संतांचे मार्ग, झाडू संतांचे मार्ग, झाडू संतांचे मार्ग. दोनची सवय आहे नेहमी, दोन काडी दोनची. बरोबर. आम्ही वैकुंठीचे वासी, आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी, साच भावे वर्ताया. आम्ही या करता आलो. वास्तविक आम्हाला जो आनंद मिळाला तो तुम्हाला द्यायला आम्ही आलो. म्हणून भक्तीच्या प्रांतामध्ये हरिभक्त भरपूर आहेत, पण भक्ती कशी करावी, आणि भक्ती करत असताना कुणी जपजाप्य करतंय, कुणी तीर्थयात्रा करतं, कुणी दान धर्म करतं, कुणी कीर्तनाला येऊन बसतं, कुणी घरातच जपमाळ घेतं, समोर सिरियल चालू असते, हातात जपमाळ असते, ज्याची त्याची भक्ती. परवा एक आजीबाई म्हणली, लाव ग आई कुठे काय करते, हातामध्ये जपमाळ. ती संजना आली की रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. अरुंधती आली की रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, राम. असा जप चालतो. अशी भक्ती ज्याच्या त्याच्या सोयीनुसार आहे. माझं कुणाला काही म्हणणं नाही. गणपती आता येतील काही दिवसांवर, गणपती मंडळाची स्थापना होते. गणपती कुठेतरी कोपऱ्यात असतो, पण दिखावा जो काही असतो, देखावा फार तर मागे पत्त्यांचा डाव रंगेल. भक्ती जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीने करतो. पण प्रश्न असा आहे की भक्तीमध्ये नेमकं काय असलं पाहिजे, किंवा ती भक्ती करत असताना आपल्याला आवडते ती भक्ती करायची आहे की भगवंताच्या आवडी करता भक्ती करायची आहे. एखाद्या मंडळाला जर गणपतीनं दृष्टांतच दिला असेल की बाबा रे, मला आपलं ते अथर्व शीर्ष नको, गणपती स्तोत्र नको, देवाची धर्माची गाणी नको, मला आपलं ते सारखं बाई वाड्यावर या ऐकवा, असा जर एखाद्या मंडळाला जर दृष्टांत दिलाच असेल तर काय सांगावं, आपण कुठे काय बोलणार. मला माझ्या मिरवणुकीला डीजे शिवाय माझी मिरवणूक करायची नाही असं जर बाप्पांनी सांगितलं असेल, पण मला सांगा, हा सगळा थिल्लरपणा भक्तीमध्ये आला. परिणामी भक्तीची व्यापक व्याख्या आम्ही विसरलो. संतांनी आम्हाला हरिभक्त होता यावं इथपर्यंत तयार केलं. भक्तीची परिसीमा काय असावी हे समजावून सांगितलं. आणि या सगळ्यामध्ये जो हरिभक्त या पदवीला पोहोचतो त्या भक्ताला काय काय प्राप्त होतं. बरं, हरिभक्त कुणाला म्हणायचं? जो विभक्त नाही तो भक्त म्हणाले.
आज आम्ही सगळे विभक्त झालो आहोत, सगळे विभक्त. 92 कुळी, 96 कुळी, 98 कुळी, याच्यातच आम्ही इतके विभागलो की एक कधी दिसणार. म्हणून आमचा हिंदू धर्म बघा, सगळ्या धर्मांमध्ये आमचा हिंदू धर्म श्रेष्ठ आहे, सनातन वैदिक धर्म आहे. हे जरी असलं तरी संत्र्यासारखा दिसायला वरून दिसतोय, पण फोडल्यानंतर आतून प्रत्येक फोडी वेगळ्या आहेत. इतर पंथांचं बघा, टरबुजासारखा आहे हिरवागार, वरून आम्हाला विभाग दिसतायत, पण आतमध्ये फोडल्यानंतर सगळे एकसंध आहेत. त्यामुळे भक्तीची व्याख्या फक्त देवभक्ती इथपर्यंत सीमित न राहता ती देशभक्ती, धर्मभक्ती, राष्ट्रभक्ती इकडे जावी. आणि असा हरिभक्त ज्यावेळी तयार होतो त्यावेळी त्याची अवस्था काय होते, त्याला काय काय प्राप्त होतं आणि भगवंत त्याच्याकरता काय करतो हे तुकोबराय सांगतात पहिल्या चरणापासून. हरीची भक्ता नाही भय चिंता, 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 हरीची भक्ता नाही भय चिंता. दुःख निवारिता नारायणा, 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 दुःख निवारिता नारायणा. न लगे वाहने संसार उद्वेग, न लगे वाहने संसार उद्वेग, न लगे वाहने संसार उद्वेग, न लगे वाहने संसार उद्वेग. दुःख निवारिता नारायण, 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 दुःख निवारिता नारायण. निवारणे संसार उद्वेग, निवारणे संसार उद्वेग, संसार उद्वेग, संसार उद्वेग. हरीची भक्ता नाही भय
नारायण हरीची भक्ता नाही भय चिंता दुःख निवारिता नारायण दुःख निवारिता नारायण दुःख निवारिता नारायण 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 हरीचिया भक्ता नाही भय चिंता. तुकोबरायांनी हरिभक्त या अवस्थेला आम्ही जेव्हा पोहोचतो तेव्हा आम्हाला काय लाभ होतात याचं वर्णन केलंय बरं का. हरीच्या भक्ताला भय नाही पहिली गोष्ट, आणि दुसरी गोष्ट चिंता रहित जीवन खरा हरिभक्त जगतो. तुम्ही आम्ही चिंतेत असतो कायम, तुम्ही आम्ही कायम भयग्रस्त असतो. आणि बघा तुम्ही कथा कीर्तनाला जाणारा माणूसच फार अगदी घाबरून जगत असतं, होय की नाही. आम्ही निर्भय असावं ही संतांची अपेक्षा आहे. कीर्तनाला रोज येणारा माणूस कायम लो कॉन्फिडन्स आहे, अजिबात आत्मविश्वास नाही, जीवनाकडे सकारात्मकतेने बघण्याची दृष्टी नाहीये, जीवनाचा संघर्ष पचवण्याची तयारी नाहीये. पण हरिभक्त ज्यावेळी आम्ही होतो तो भक्त भयरहित भयमुक्त जीवन जगतो. म्हणून आमच्या सगळ्या संतांची उदाहरणं बघा, चरित्र बघा. तुकोबरायांचं चरित्र घ्या. काय होतं महाराजांकडे, आम्ही सदैव सुडके जवळी येता चोरही धाके. चोरांनी 10-100 वेळा विचार करावा यांच्या घरात जाताना जाऊ की नको. दारिद्र्य बघून आपल्याकडचंच काहीतरी द्यायची इच्छा व्हावी की काय, म्हणून चोर सुद्धा घाबरायचा तुकोबरायांकडे यायला. पण महाराज निर्भय. संसाराला बाजूला ठेवलं. संसार तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची. मी हे सगळं केलं भगवंता, पण पोळलो, ताप झाला, आणि आता तुझ्या भक्तीला लागलो, तुझ्या भजनाला लागलो. मला लोक काय म्हणतात याची मला पर्वा नाही. कोणी निंदा कोणी वंदा, आम्हा स्वहिताचा धंदा. माणसाने असं असावं बरं का, निर्भय असावं, निर्भय. नाहीतर अमुक काय म्हणेल, आता कीर्तनाला मी जाऊन बसलोय, मग माझे मित्र काय म्हणतील. ऐन 25वीतली पोरं कीर्तनाला येताना फार विचार करतात. काय समाज काय म्हणेल, 4 मित्र काय म्हणतील आतापासूनच येड लागलं याला, निघाला कीर्तनाला. आमच्या तरुण अगदी 20-25 मुली सुद्धा कीर्तनाला येताना थोडस काचकूच करतच येत असतील, मला असं वाटतं नाही का. मनामध्ये लोक काय म्हणतील. अर्जुनाचं हेच झालं होतं की नाही हो. पण भगवंतांनी कसं सिद्ध बनवलं. कुरुक्षेत्रावर मोहग्रस्त झालेला अर्जुन भयव्याकुल स्थितीमध्ये होता. सिदंती मम गात्रा आणि मुखंच परिशिष्यती. माझे हातपाय गळून गेले देवा, माझ्या तोंडाला कोरड पडली, कारण माझेच आप्तिष्ट समोर आहेत. पितामह भीष्म, द्रोणाचार्य, कृपाचार्य, या सगळ्यांना मी कसं मारू, माझे भावंड समोर आहेत. हातातलं धनुष्य गळून पडावं. भगवान गोपाल कृष्ण म्हणाले, अर्जुना उठ, उचलते तुझं धनुष्य आणि सिद्ध कर क्षत्रियत्व तुझं. स्वतःला क्षत्रिय म्हणवतोस ना. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्षसे महिम. रणांगणावर धारातीर्थी पतन पावलास तर स्वर्गात जाशील, आणि जिंकलास तर राज्य तुझं आहे, लक्षात ठेव. आणि मग 18 अध्यायी गीता श्रवण करावी अर्जुनाने भगवंतांच्या मुखातनं. आणि अर्जुनाला सांगावं, अर्जुना निसंग असलेला मी, माझा संग तू केलास म्हणून या पदाला पोहोचलास. म्हणून तो भगवंतू जो निसंगाचा सांगा तू, तो म्हणे पार्था दत्त चित्तू होई आता. हे सगळं ऐकवलं, ऐकून घ्यावं लागलं अर्जुनाला, सगळं ऐकावं लागलं. आणि मग जे काही स्थित्यंतर झालं, मग जे काही परिवर्तन झालं, अर्जुनाला निमित्त केलं. आणि भगवंतांनी भारतवर्षातल्या सगळ्या अधर्माचा नाश त्या युद्धामध्ये केला. का हो, भक्तांनी निर्भय असलं पाहिजे. भक्ताचं ध्येय काय असलं पाहिजे, ते ध्येय निश्चित असलं पाहिजे. दुर्दैवानी आज तुमचं आमचं भक्ती राहू द्या बाजूला, व्यवहारात सुद्धा धड एक निर्णय नाहीये आमचा. कायम संभ्रांत, कायम गोंधळलेल्या अवस्थेमध्ये आहे की नाही. कायम भयग्रस्त आहोत. असं केलं तर असं होईल, मग तसं केलं तर काय होईल. निर्णय क्षमता नाही, पालकांकडे नाही. त्यामुळे पालक आपल्या मुलांमध्ये ती निर्णय क्षमता देऊ शकत नाहीयेत. मग आमचं बाळ 10वी पास होतं कसं बसं. 10वी झाल्यानंतर 10वीला 98% पोराला जरी पडले तरी पालक विचारतात 2% कुठं गेले.
विचारतात की नाही? सध्या कशाच्या मागे आम्ही लागलो? खऱ्या अर्थी निर्भय, बलवान आणि पोलादी स्नायूंचे संन्यासी मला हवेत, अशा स्वामी विवेकानंदांनी अपेक्षा केली होती. रामकृष्ण परमहंस म्हणायचे, मला निर्भय संन्यासी हवेत, तर भारतवर्षामध्ये मी काहीतरी बदल करू शकतो. आम्ही सतत भयग्रस्त आहोत, भीतीच्या वातावरणात आहोत. आजूबाजूला वातावरणही तसंच आहे. पण भक्त या पदाला आम्ही जेव्हा पोचतो, ती भक्ती ज्यावेळी फलद्रूप होते, त्यावेळी आमच्याकडे पहिला गुण येतो निर्भयता. का? कारण भगवंतावर जो आम्ही विश्वास ठेवतो तो कसा असतो? निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहो नये वास आणि कंच. आता बाकी काही हरकत नाही, काहीही वाटेल ते झालं तरी आम्हाला त्याचा काही फरक पडत नाही. न मिळो खावया न वाढो संतान, न मिळो खावया न वाढो संतान, परिहा नारायण कृपा करो, तुटो हे शरीर फुटो हे मस्तक, नामाचा गजर सोडू नये. नामदेव महाराज म्हणले, देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. काय भक्तीची परिसीमा असेल? आमचा इतका भक्तीतला सगळा गोंधळ आहे की आम्ही उपास जरी केला तरी दिवसभर इतकं तोंड वाकडं असतं आमचं. भक्ती करताना सुद्धा आम्ही किती संशयाने भक्ती करतो बघा. आम्ही कसे निर्भय होणार? आम्ही कसे चिंतामुक्त होणार? देव आहे की नाही हेच आमच्या डोक्यातनं अजून गेलेलं नाहीये. पक्क ठाम खरंच आहे का देव? नाही तर एवढे उपास तापास करतोय ते वाया जायचं. कोरोनामध्ये लोकांनी घातलेल्या माळा काढल्या की नाही? का? शंका नव्हती. डॉक्टर म्हणले चांगलं चुंगलं खा, काढली माळ. का? खात्री नाही. संशयात्मा विनश्यती असं भगवान गोपालकृष्ण गीतेमध्ये म्हणतात. मग आपण भक्त आहोत ना, मग आपण विभागलेले, विभक्त असता कामा नये. पक्का ठाम विश्वास पाहिजे. हरिभक्त या पदाला पोहोचायचं असेल. आमची भक्ती संशयाने ग्रासलेली आहे. एकाने मला विचारलं, आता श्रावण आलंय, रोज बेलाची पानं भगवंताला व्हावी म्हणतो, सुरुवात केली खरी, पण शंकर पावला नाही तर? हे पुढचंच अजून सुरुवात पण नाही. आरंभ शूरहा असं म्हणतात आपल्याकडे त्याला. सुरुवात करायची. सुरुवात करतानाच आम्ही नकार इतका जीवनामध्ये भरवलाय. पावला नाही तर काय करायचं? म्हटलं जर तर राहू दे. नाही म्हणले मग देव बदलू का? हे आणि त्याच्यावर आमची उपासना भगवंताला बदलण्याकरता नाही मंडळी, स्वतःला बदलण्याकरता. अंतर्बाह्य तुमच्या माझ्या जीवनामध्ये परिवर्तन व्हावं याकरता भक्ती आहे. म्हणून म्हणतात दुर्दैव जावं याकरता भक्ती नाही करायची, दुर्दैवाचे घाले सहन करण्याची शक्ती मिळावी याकरता भक्ती आहे. विठ्ठल मग या पदाला आम्ही एकदा पोहोचलो, हरिभक्त या स्थितीला पोहोचल्यानंतर आम्ही निर्भय जीवन जगलो पाहिजे. निर्भयता आमच्याकडे आली पाहिजे. सध्या शास्त्रकारांनी वैराग्य शतक नावाचा एक ग्रंथ भर्तृहरींचा प्रसिद्ध आहे. त्याच्यामध्ये त्यांनी 9 प्रकारचे भय माणसाला जडतात जीवाला, त्याचं वर्णन केलंय. भोगे रोग भयम, कुलेच्युती भयम, वित्ते नृपालाद भयम, माने दैन्य भयम, गुणे खल भयम, रूपे जरायाद भयम, शास्त्रे वादी भयम, बले रिपु भयम, काये कृतांताद भयम, सर्वे वस्तु भयान्वितम भुवि नृणाम वैराग्यमेवा भयम. काय सांगितलं? भोगे रोग भयम, 9 प्रकारची भय आहेत. माणूस कायम भयामध्ये घाबरलेला आहे. भोगी माणसाला, ज्याला सतत भोग हवे असतात, सुखाचे, यशाचे, अनेक प्रकारचे भोग मनुष्य इथे आल्यानंतर भोगतो. भोगी माणसाला रोगाची भीती आहे. शास्त्रकार म्हणाले भोगे रोग भयम, कुले च्युती भयम. कुलवान शीलवान जो माणूस असतो ना, कुळाचा ज्याला अहंकार असतो, तो च्युत होण्याची भीती असते, त्याला पदच्युत होण्याची भीती असते. आपण जर जरा काही वेडवाकडं वागलो तर लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील याचाच विचारात तो कायम असतो. भोगे रोग भयम, कुलेच्युती भयम, वित्ते नृपालाद भयम. वित्त म्हणजे पैसा. म्हणाले कशाची भीती असते हो? ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे
त्याला राजाची भीती हे पूर्वीच्या काळचं, पण आता सोपं सांगू का, इन्कम टॅक्सवाल्यांची फार भीती असते. वित्ते नृपालाद भयम माने दैन्य भयम. मानी माणसाला दीनतेची भीती आहे. जो स्वतःचा मान सन्मान जपण्यामध्येच गुंतलेला असतो ना, तो लोक काय म्हणतील, 100पैकी 99 माणसं त्याला चांगलं म्हणतात, पण एक माणूस वाईट म्हणत असेल तर त्याचं सगळं लक्ष त्या माणसाकडे असतं की हा माणूस मला वाईट म्हणतोय. आणि खरं सांगू का, जग चांगलं म्हणतं, शेजारी कधीच चांगले म्हणत नाहीत. म्हणतात का? म्हणून निंदकाचे घर असावे आपल्याकडे म्हण आहे की नाही. पण आपल्या सगळ्यांना चांगले शेजारी भेटले असतील अशी आशा करते बरं का. त्यामुळे जगाने कितीही कुणी काही म्हटलं तरी मानी माणूस दीनतेचं भय बाळगून असतो. माने दैन्य भयम गुणे खल भयम. गुणवान माणसाला शत्रूची भीती असते. रूपे जरा याद भयम. रूपवान माणूस असतो की नाही त्याला म्हातारपणाचं भय असतं. हे माझं म्हणणं नाही, वैराग्य शतकातला श्लोक आहे भर्तृहरींचा, शास्त्रकार सांगतायत. रूपवान माणसाला जरा म्हणजे म्हातारपणाचं भय आहे. म्हणून तर जगामध्ये आता परवा तो रेशो सांगितला बघा कुठेतरी, भारतामध्ये 60 लाख नुसती सलून आहेत. म्हणजे सौंदर्य प्रसाधनासाठी जे काही उत्पन्न भारतामध्ये जात आहे किंवा लोक त्या गोष्टीकडे जितकं लक्ष देत आहेत. रूपे जरा या भयम. रूपवान माणसाला म्हातारपणाचं भय आहे. पण हे अंतिम आहे की नाही सत्य. 25व्या वर्षी जी देहाची अवस्था आहे ती 75व्या वर्षी असेल का, मान्य करावं माणसानी. आम्ही कीर्तनामध्ये बऱ्याचदा नारदीय कीर्तन, आता तुम्हाला माहिती आहे मी मागच्या वेळी नारदीय कीर्तन इथं केलं होतं. मग ते उत्सव असा असतो की सलग कीर्तन एकाच ठिकाणी असतात. मग मी एके ठिकाणी असं म्हटलं, मला राणी लक्ष्मीचं चरित्र सांगायचं होतं, झाशीच्या राणीचं. म्हटलं तरुण मंडळी जरा समोर पाहिजेत. पण मी असं म्हटलं की उद्या जरा काळे केस अपेक्षित आहेत, आज सगळेच पांढरे केस आहेत. माणसं एवढी हुशार, दुसऱ्या दिवशी सगळे डाय करून आले, हेअर डाय. सगळ्यांनी केस रंगवले. आम्ही जागच्या जागी डाय व्हायची वेळ आली. परिणाम रूपे जरायात भयम. वर्ण तिकीट पाठवले, भगवंतांनी निरोप दिलाय की बाबा झाला तुझा उत्तर रंग सुरू, आयुष्याचा उत्तरार्ध सुरू झाला 40 नंतर, मान्य करावं माणसाने. पण नाही, रूपे जरायात भयम. शास्त्रेवादी भयम. शास्त्रवान शास्त्रपंडित निपुण माणसाला वादाचं भय असतं. गुणे खल भयम. गुणवान माणसाला शत्रूचं भय आहे. काये कृतांतात भयम. आणि शरीराला मृत्यूचं भय आहे. किती घाबरू नये बघा आम्ही. शरीर मृत्यूनी भयभीत आहे. आता येईल का उद्या येईल. कोरोनाच्या काळात आपल्याला सगळं मृत्यू असा गिरट्या घालत होता आमच्या आजूबाजूला. आमची माणसं कितीतरी गेली है की नाही. शरीराला मृत्यूचं भय आहे. काये कृतांतात भयम. पण उपजेते नाशे नाशिले पुनरपी दिसे. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे गाजर माऊली म्हणते, तर आम्ही हे मान्य करावं आणि निर्भय राहावं. म्हणून तर तुकोबारायांना मरणाचा सोहळा करता आला. तुम्हाला मला करता येत नाही. आपण म्हणू मरणाचा कुठे सोहळा असतो का, पण महाराज म्हणतात आपुले मरण पाहिले म्या डोळा, धन्य तो सोहळा अनुपम्य. सोहळा केला, मरणा हाती सुटली काया, असं तुकोबराय म्हणतात. का हो, कारण निर्भय झाले, निर्भय अवस्था प्राप्त झाली. तुम्हाला मला ती अवस्था प्राप्त व्हावी म्हणून हरिभक्ताची लक्षणं आणि भक्ताचे लाभ तुकोबराय सांगतायत. बघा तुम्ही कुठल्याही गोष्टीच्या बाबतीत आम्ही एखादी गोष्ट करायला गेलो तर आपण पहिला प्रश्न विचारतो, मग मी हे केलं तर त्याने मला काय मिळेल. हे मी केलं तर मग काय होईल, मला काय मिळेल, प्राप्ती काय, लाभ. सध्या मनुष्य सगळ्यातनं लाभ बघतो, बरोबर ना. सगळ्या गोष्टीतून आपल्याला काय मिळेल, फायदा काय मिळेल. तुकोबरायांना आमच्या सगळ्यांची ही मनोवृत्ती माहिती आहे. म्हणून म्हणले भक्ती करा, हरिभक्त व्हा, तुम्हाला काय काय मिळेल. मोठीच्या मोठी यादी सांगितली या अभंगामध्ये. पहिली गोष्ट निर्भयता तर आहेच आहे, आणि अशी निर्भयता होती म्हणून अनेक हरिभक्त भक्तीच्या प्रांतामध्ये यशस्वी झाले. नवे पांडुरंगाला, आपल्या उपास्य देवतेला आपलंसं केलं. आमची राधाराणी असेल, मीराबाई असतील, कान्होपत्रा असतील, जनाबाई असतील. जनाबाईंना तर सुळावर चढवण्याची शिक्षा सुनावली गेली नव्ह, पण निर्भय होत्या. पांडुरंगाला जाब विचारायच्या, अरे विठ्या विठ्या मूळ मायेच्या कारट्या. पुढचं फार वाईट बोलले, तिथे नाही बोलू शकत. जनाबाई का हो, हक्क होता परमेश्वरावरती, आणि जो खरी भक्ती करतो त्याचा प्रेमळ हक्क भगवंतावर असतो. तुम्ही आम्ही हक्क नाही दाखवू शकत, कारण आम्ही लबाड भक्त सगळे.
आमची भक्ती म्हणजे फक्त दाखवण्यापुरती. हा, खरं सांगू, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात की आपली भक्ती अशी असली पाहिजे की आपल्या घरच्यांना सुद्धा कळलं नाही पाहिजे आपला परमार्थ. इतका लपून परमार्थ पाहिजे. आपल्या शेजारच्याला सुद्धा कळलं नाही पाहिजे. आम्ही मात्र सगळीकडे दाखवत आमचा परमार्थ करतो. जनाबाईंचा परमार्थ असा होता, दळिता कांडिता तुझं गाईना अनंता, जात्यावर दळायला बसावं आणि पांडुरंगाला बोलवावं. दिशा उजळल्या गेला कोंबडा अरवून, सूर्याचं किरण येती डोंगरा मागून. हो, सूर्याचं किरण येती डोंगरा मागून. जनाई बैसली जात्यावरी दळायाला, पांडुरंग सखा येई तिच्या गमदतीला. घरच्या पिठाची घालू भाकर पती देवा, ही गोडी अमृताची पांडुरंगा वाटे हेवा. भगवंतानी धावत यावं, जनाबाईंनी सांगावं, पांडुरंगा सख्या ये रे, हाक मारावी आणि भगवंतानी धावत यावं. जने जने आलो ग, जनी मांडते दळाणा, नाम ओठी घोळते, भारी जड हे जाते तुझी या विना. पांडुरंगा, संसाराचा ताप झालाय, संसाराचा उद्वेग झालाय. संसार म्हणजे ज्या संसारामध्ये आम्ही सुखाची अपेक्षा करतो तो संसार दुःखमुळे एवढ्यावरच थांबू नका. संसारच दुःख आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून हाक मारावी आणि पांडुरंगाने धावत यावं. आज तुम्ही आम्ही बोलवल्यानंतर पांडुरंग येतो का हो? येईल का? नाही. ब्रह्मचैतन्य महाराज म्हणायचे, माझ्या रामाकडं तुम्ही 2 पावलं चाला, माझा राम तुमच्याकरता 20 पावलं चालत येईल. तुम्ही चाललाच नाही तर तो म्हणेल तू तुझ्या जागी बरा, मी माझ्या जागी बरा. आमचा असं आहे, आम्हाला देवाकडून सगळं पाहिजे, देव नको. आहे की नाही? यादी लिस्ट तयार आहे आमची, हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे. भक्ती करतो, सकाम भक्ती करतो. देवा अमुक 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 एवढं सगळं मिळू दे तर आम्ही, म्हणजे आमच्याकडे नवसाची पद्धत आहे की नाही, कौल लावतो आम्ही, नवस करतो. ही सकाम भक्ती झाली. पण संतांनी निष्काम भक्ती करावी. जनाबाईंची निर्भयता काय होती? जनाबाईंनी भगवंताला बोलवावं आणि भगवंतांनी धावत यावं. कारण जनाबाई म्हणायची, अरे अरे विट्या मूळ मायेच्या कारट्या. नामदेव भांडण करायचे, भक्त कैवारी या होशी नारायणा, भक्त कैवारी या होशी नारायणा, बोलता वचन काय लाज, काय लाज. पंढरी निवास सदा पांडुरंग, पंढरी निवास सदा पांडुरंग. नामदेव महाराज म्हणायचे, तुला माझ्याशी बोलायला लाज वाटते काय रे देवा? असं आम्ही बोलू शकतो का? नाही. का? मला सांगा. आम्ही सगळ्या माता भगिनी, मी थोडस या वर्गाला बोलते की आपलं पोटचं लेकरू जर दिवसभर उपाशी असेल, जेवलंच नाही, तर आपल्याला किती वाईट वाटतं. एकदा तरी डोळ्यात पाणी येतं की नाही, आज माझ्या लेकरांनी, आज माझ्या काळजाच्या तुकड्यांनी काही खाल्लं नाही. किती गुंतलोय आम्ही बघा मायेमध्ये. वास्तविक तोच तुकडा काळजाचा मोठा होतो, लाथ मारायला पुढे मागे बघत नाही, पण त्याच्याकरता आम्ही किती तुटतो, किती झुरतो. संत म्हणतात, तेवढं झुरणं, तेवढं तुटणं भगवंता करता ठेवा. तरी झडझडोनी महिला निघ, ये भक्तीची वाटे लाग, तई पावसी अव्यंग निजधाम माझे. आम्ही भगवंतासाठी कधी रडतो का हो? समजा आमचं पोरग जेवलं नाही म्हणून आम्ही एखाद्या वेळी डोळ्यात पाणी येईल. माऊलीचं नाव उच्चारल्यावर आमच्या डोळ्यात पाणी यावं, पण ते नाही येत. भगवंता पुढे नैवेद्य ठेवून आम्ही कधी रडलोय का?
जसं पोरासाठी रडतो तसं. आज माझा देव जेवतच नाही. आम्हाला वेळ कुठे, आम्ही काढून घेतो लगेच. खाल्लं बिल्लं तर करायचं काय त्याने. आम्हाला इतकी घाई आहे, भगवंता करता आम्ही रडत नाही. आणि खरं सांगू का, नामदेव महाराज रडले म्हणून पांडुरंग जेवला. अज्ञान स्वामी रडले म्हणून रामराय जेवले. ब्रह्मचैतन्य महाराज रडले म्हणून राम जेवला त्यांच्या हातनं. इथे आम्ही रडणारं कुणी नाही, त्याला बोलवणारं तर कुणी नाही. तो तिष्ठत उभा आहे 28 युगांपासून. पुन्हा कधीतरी एखादा माझा नामदेव यावा, मला हट्ट करावा जेवणाकरता. पुन्हा कधीतरी एखादी जनाई यावी, तिने मला बोलवावं. तो व्याकुळ आहे, तो आर्त आहे, तो भावाचा भक्तीचा भुकेला आहे. आमचा नैवेद्य तो खात नाही. आणि खरं सांगू का, आपला नैवेद्य तो खात नाही, याच्यातच तो आपली आब राखून आहे. विठ्ठल आहे की नाही. भगवंत आपला नैवेद्य खात नाही हे बरं आहे एका अर्थी. त्यांनी जर खायला सुरुवात केली तर अनंत हस्ते कमलावराने देता किती घेशील दो कराने, नेईल जेव्हा ते तू क्या कराने, किती रक्षसी मग दो कराने. इतकं दिलंय त्यांनी. आणि ते सगळं जर काढून घ्यायला लागला तर मग काही आपलं खरं नाही. जनाबाईंनी आर्ततेने भगवंताला बोलवावं आणि भगवंतांनी सांगावं, मीही होतो एकला करमेना मुळी मला. जने मलाही नाही करमत ग, आरसा मला गे दिधला तुझे या तेठेला. पांडुरंगा सख्या आलास करे, हात तुझा लागला रे, जात झालं हलक हलक, दारी आलं अमृत पिक तुझे या तेठेला. पांडुरंगाने सांगावं, जने काय सांगू, मीही होतो एकला करमेना मुळी मला. आणि असा संवाद भगवंताचा जनाईचा चालावा. आपल्या सगळ्यांना कथा माहितीये, मी काही वेगळं सांगत नाहीये. एखादी कथा जर सांगायला लागली ना, लोक म्हणतात ऐकलंय, माहितीये, परत काय. हे स्वतःला सोफिस्टिकेटेड समजणारी माणसं बरं का, कीर्तनातली. श्रद्धा नाही, भाव नाही, व्यवहारातलं मोठेपण इथं सुद्धा जपणारी काही मंडळी असतात. पण आपल्यापैकी तसं नाहीये कोणी, याची मला जाणीव आहे. त्यावेळी प्रत्येक वेळी आमचा भाव जागृत होतो. आम्ही तिथं पोहोचतो. जनाबाईंचा भाव काय असेल एका क्षणापुरतं का होईना आम्हाला जाणवतं. आणि ज्यावेळी पांडुरंगाने दळायला सुरुवात करावी, भगवंताला सांगावं जनाईनी, पांडुरंगा तुला सवय नाही बाबा, कंबर बिंबर दुखेल. आडवे झाले भगवंत. गळ्यातला रत्नहार काढून टाकला, थंडी होती म्हणून जनाबाईनं आपलं कांबळं टाकावं. इकडे पहाड झाली, भूपाळीचे स्वर कानावर पडले. सगळे पुजारी म्हणतायत भूपाळी आणि लक्ष हाराकडं. विषयात बडबडलेली माणसं याहून दुसरं काय करणार. सगळी बडबड गडबड सुरू झाली. सगळे विकारग्रस्त आम्ही माणसं, आम्ही सगळं याकडेच लक्ष देतो. बघा तुम्ही, ताबडतोब जनाईवर आळ घेतला गेला, तिला पकडलं गेलं. आपली कथा पुढची सगळी माहिती आहे तुम्हाला. जनाबाईंना सुळावर द्यायचं ठरलं. आणि सुळावर जाताना जनाबाईंनी पांडुरंगाला जाब विचारावा, भगवंता दळिता कांडिता तुझं गायीन अनंता म्हणून प्रत्येक काम करताना तुला आठवलं, तुझं स्मरण केलं. कुठल्याही कामामध्ये प्रत्येक श्वासाला मी तुझं नाम घेतलं. पांडुरंगा हा दोष मला लागावा अशी जर तुझी इच्छा असेल तर ठीक, तुला हवं तसं होईल. पण मी निर्दोष आहे हे जगाला जर कळायचं असेल ना, तर भगवंता तुला यावं लागेल. म्हणून सुळावर देताना जनाबाई म्हणतात, पाटील अहो पांडुरंगाच्या देवळात निघाले तरी पायरीला नमस्कार करून जाते. आज तर आयुष्य संपवायला निघाली, या सुळाला नमस्कार तर करते. म्हणून सुळाला हात लावला आणि सळ 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 सूळ सगळा वितळायला लागला. लोखंडाचं पाणी झालं. आता जर हे असं नवीन पिढीला सांगितलं तर फार पुढारलेली, फार शिक्षण घेतलेली मंडळी म्हणतात हे काही पटत नाही. बुद्धीला पटत नाही, पण बुद्धीपेक्षा भावनेनी इथे विचार करायचा असतो. बरं त्यांना पटावं तर त्यांनाही सांगावं लागेल, नाहीतर ते इकडे येणारच नाहीत. आपलं फार आहे बघा तुम्ही, आपल्या संप्रदायामध्ये असू दे, हिंदू धर्मामध्ये असू दे, आमची नवीन पिढी भरकटलेली आहे, वेगळ्या मार्गावर जातीये. का? कारण आम्ही त्यांना आपलंसं करून घेत नाही. तुला नाही कळायचं ते जाऊ दे, तुझं तू बघ. आपण त्याला बोलून मोकळे होतो. पण ते म्हणतात हे तुमचं मॅजिक आम्हाला पटत नाही. आमचं लॉजिक काय आहे, लोखंडाचं असं पाणी होऊ शकत नाही.
अहो पण पंचभौतिक असलेला देह आहे, भू जल तेज समीर ख अशा 5 महाभूतांपासून बनलेला देह. त्यातलं अग्नितत्व भगवंत जागृत करतात आणि अग्नीचा स्पर्श झाल्यानंतर लोखंडाचं पाणी जसं होतं तसं अग्नीची सत्ता तिच्या हाताच्या स्पर्शाला दिली, लोखंडाचं पाणी झालं. सर्व सत्ता आली हातात, नाम याचा खेचर दाता. भगवंत सत्ताधीश आहे, तो तुम्हाला मला सगळं द्यायला बसलाय. त्यामुळे आम्ही निर्भय व्हावं आणि मोकळ्या मनाने मोकळ्या अंतःकरणाने भगवंताची भक्ती करावी. नाही भय चिंता, चिंतारहित जीवन तुमचं आमचं असावं. का? कारण दुःख निवारिता नारायण तुझ मोकलील. ऐसे नाही मज मोकलील, ऐसे नाही तुझ मोकलील, ऐसे नाही तुझ मोकलील. सकल जीवांचा करीतो सांभाळ, मज मोकलील ऐसे नाही, मज मोकलील ऐसे नाही. सकल जीवांचा करीतो सांभाळ, तुझ मोकलील, तुझ मोकलील ऐसे नाही, ऐसे नाही. चिंतारहित असावं, सकल जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकलील ऐसे नाही. का बरं आपल्याला सोडेल? कारण तो कसा आहे? दुःख निवारिता नारायण तुकोबराय म्हणतात. आणि मग हे सगळं कळायचं असेल तर आम्ही काय केलं पाहिजे? अभंगाचं 2रं चरण. न लगे वाहने संसार उद्वेग, न लगे वाहने संसार उद्वेग, ताल वाजवा. न लगे वाहने संसार उद्वेग, न लगे वाहने संसार उद्वेग, न लगे वाहने संसार उद्वेग. जडून दीपांग देवराव, जडून दीपांग देवराव.